नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक्साइज PSI पेपरमधील सीसॅटचे क्वेश्चन सोडवणार आहोत. भाग 1 मध्ये आपण 8 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आता या भागामध्ये आपण उरलेले 7 क्वेश्चन कव्हर करणार आहोत. ज्यांनी कोणी भाग 1 पाहिलेला नाही त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी भाग 1 सुद्धा बघून घ्यावा. ओके, चला तर मग आता आपण उरलेले प्रश्न सोडवू. तर बघा मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे. हा क्वेश्चन अल्फाबेट सिरीजवरती आहे, म्हणजे कोडिंग डिकोडिंगवरती होतोय. की याच्यामध्ये काय सांगितलं, एका सांकेतिक भाषेत डबल हे GSXFOI असे लिहितात, तर त्याच भाषेत मिस्टर हे कसे लिहिता येईल. ओके, तर याच्यासाठी आपल्याला परत अल्फाबेट लिहावे लागणार आहेत. ओके, तर बघा आपल्याला मिस्टरविषयी काय सांकेतिक भाषेत येणार आहे बघायचं आहे. तर आपण पहिल्यांदा बघू की डी आणि G मध्ये काही रिलेशन आहे का. तर डी कुठे आहे, इथे. ओके, आणि G कुठे आहे, तर इथे. म्हणजेच त्यांच्यामध्ये किती आहेत, तर 2 अक्षर आहेत. ओके, तर M नंतर 2 काय येणार आहे, तर हा N 1 O 2 आणि P. ओके, म्हणजे P सर्व पर्यायामध्ये P आहे. म्हणजे याचाच अर्थ आपण पहिल्यांदा P नाही बघायला पाहिजे होतं, पहिल्यांदा आपण पर्याय बघायचे होते. ओके, त्यानंतर डायरेक्ट आपण दुसरं बघायला पाहिजे, कारण बघा 3 पर्यायामध्ये M सेम आहे, पण 4थ्या पर्यायामध्ये L आहे. जर समजा M नाही आलं तर आपण डायरेक्ट 4 नंबर पर्याय टिक करू शकतो. ओके, तर आता आपण बघू की O आणि S मध्ये काय आहे. तर बघा O इथे आहे, S आहे इथे. तर बघा किती आहेत, तर 3 अक्षरमध्ये आहेत. तर आता बघा I आहे इथे, तर 3 अक्षरमध्ये म्हणजे M. ओके, तर बघा म्हणजे हा पर्याय क्रमांक 4 कट झालेला आहे. ओके, आता पुढे बघा काय. आता पुढे आपल्याला बघा तिन्ही पर्यायामध्ये जिथे P आणि M आहे तिथे Vच आहे. ओके, बघा पर्याय 1 2 आणि 3 मध्ये Vच आहे. परत 4 नंबरला Xच आहे सर्व ह्याच्यामध्ये, त्यामुळे याचं पण रिलेशन आपल्याला बघण्याची गरज नाही. जर तुम्ही बघायला इथे तर G आणि H आहे. ओके, म्हणजे हा बघितल्यानंतर आपल्याला कळेल की 3 येते की नाही येते. ओके, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला बघायचं सेकंड लास्ट L आणि O मध्ये रिलेशन. तर L कुठे आहे, इथे. ओके, आणि O म्हणजे अक्षर किती मध्ये आहेत, तर 2च आहेत. मग आता इकडे बघा E. ओके, तर E आहे इथे आणि H यांच्यामध्ये 2 अक्षर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर येणार आहे. ओके, आणि 1 आणि 2 चुकणार आहेत. एलिमिनेशन रूल खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण बघा आपल्याला जास्त बघावे लागत नाहीत, हार्डली 2 बघितले म्हणजेच सांकेतिक भाषेचं उत्तर काढता येतं. ओके, चला तर आता बघू आपला पुढचा प्रश्न. तर हा प्रश्न बघा, हा प्रश्न नंबर सिस्टीमवरती आहे. तर अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये कसं करायचं असतं की बघायचं असतं की रो वाईज त्यांची ॲडिशन करून बघायची असते. मग ती समान येत असेल तर, किंवा कॉलम वाईज बघायची असते. म्हणजे याचे बरेच प्रकारे आपण बघू शकतो. पण हा जर परत त्यानंतर बघू शकतो की इथे 72 आहे, तर 24 आणि 6 मध्ये काही करून 72 येते का, किंवा 24 आहे ते येतं का. म्हणजे असं बरेच लॉजिक लावायचे असतात, आणि ते पण खूप फास्ट. याच्यासाठी तुमचं मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणजे हे खूप फास्ट पाहिजे, आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. आणि हे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही डेली प्रॅक्टिस केली तरच हे फास्ट होतं. ओके, तर आता इथे बघा तुम्हाला कळतेच की 72 24 6 काहीतरी म्हणजे आहे, हे प्रत्येक येतं. 24 72 बरं, 12 72 काहीतरी येते. इकडे पण बघाल तर 12 8 96 बरोबर, म्हणजे असं काही ना काहीतरी येतेच. 18 8 म्हणजे काहीतरी आहे याच्यामध्ये. तर बघा याला जर तुम्ही इकडे भाग घालवाल 6 ने, तर किती ना 12 72 म्हणजे येतात 12. ओके, याने हे केलं 96ला तर 12 8 96, आणि 18 ने केलं तर 18 8. तर आता बघा हे जे आलेले आहेत याच्यामधले पहिले दर 2 तर आपल्याला दिलेले आहेत, मधलं काय पद आहे. तर पहिल्या 2 मध्ये बघाल तर 12 दुनी 24 होते, 8 दुनी 16 होते, म्हणजे 6 दुनी 12 होणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार. ओके, तर काही मित्रांनी काय केलं असतं की 12 72 12 8 96 आणि 12 90 असं केलं असतं. पण तुम्ही फक्त एकाच कॉलममध्ये 12 ने भाग घालून चालेल का. मग ह्या 2 कॉलमचा काय रिलेशन. तसं केलं असतं तर मग 12 90 अष्टोदश आणि मग इथे 9 आलं असतं,
आणि मग इथे तुम्ही मग 9 दोन्ही 18 केलं असतं आणि मग हे चुकलं असतं, बरोबर. पण हेच काहीतरी असणार म्हणून ते बाकीच्या पण रोचं कॉलमचं रिलेशन हे लावायचंच. ओके, बघू आता आपला पुढचा प्रश्न. मित्रांनो, हा पण क्वेश्चन नंबर सिस्टीमवरती आहे. तर हा बघितल्यानंतर, ही सिरीज बघितल्यानंतर लगेच समजतं की या सर्व संख्या आहेत त्या 3ने भाग जाणार आहेत. मग याला 3ने भाग घालवला तर 13 39, 23 69, 19 57, नंतर 3 चौक 12, 3 त्रिक 9. परत याला जर भाग घालवला तर 3 त्रिक 9 आणि 3 9 27. ओके, तर बघा म्हणजे सर्व संख्या 3ने भाग जातात. मग इथून आपल्याला प्रश्न येणार की मग आता काय लॉजिक लावायचं. मग आपण बघू शकतो की यांचं समेशन करून बघू शकतो. तर यांचं बघितलं 3 आणि 9 12, 6 9 15, 5 7 12. ओके, परत हे 12 आणि हे बघाल तर 9, म्हणजे हे सिंगल डिजिट येते. म्हणजे हे पण लॉजिक लागू शकतं. पण जर बघाल वरच्या जर संख्या बघाल तुम्ही, ओके, भाग घालून आल्यानंतर, तर बघा 13 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे, 19 मूळ संख्या आहे, 43 मूळ संख्या आहे, पण 39 ही मूळ संख्या नाही. बघा 13 39 म्हणजे याला ही संख्या सोडून दुसरा संख्येने भाग जातो. मूळ संख्या म्हणजे की त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, एक व त्या संख्येने. मग 39 नाही, म्हणजे 117 ऑड मॅन आउट होतंय. म्हणजे याचं उत्तर असणार आहे 117, पर्याय क्रमांक 4. ओके, बघू आपला आता पुढचा प्रश्न. तर हा क्वेश्चन जो आहे तो सिलोजिझमवरती आहे. सिलोजिझमवरती आपण एक लेक्चर बनवलेलं आहे, ते सुद्धा ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर पाहून घ्यावं. ओके, तर बघू आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. बघा पहिलं विधान काय आहे, तर काही कुत्रे बकरे आहेत. ओके, मग काही कुत्रे बकरे आहेत आपण लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे. काही असेल तर काही ए हे बी असतील तर काही बी हे एक्स असतात. म्हणजेच काही बकरे कुत्रे असणार आहेत. म्हणजे बघा जर तिसरा ऑप्शन बघितला असेल तर सर्व बकरे कुत्रे आहेत, हा इथेच कट होतो. ओके, म्हणजे हा जर चूक एक येत असेल तर पर्याय क्रमांक 4 पण इथेच कट झालेला आहे. ओके, तर बघू पुढचं वाक्य. मग हे आपल्याला वेन डायग्राम थ्रू कसं काढायला लागेल. हे झाले आपले कुत्रे. ओके, काही कुत्रे आणि हे झाले आपले बकरे. ओके, बघा काही कुत्रे बकरे आहेत आणि पुढे काय सांगते, सर्व बकरे झाडे आहेत. आता हे बकरे आहेत आणि सर्व बकरे झाडे आहेत, म्हणजे बकरे हे झाडांच्या आतमध्ये असणार आहेत. ओके, बघा आणि पुढे काय सांगितले, काही झाडे कुत्रे नाहीत. काही झाडे कुत्रे नाहीत, तर हे तर इथंच मॅनेज होते. बघा हे जे आहे हा भाग, हा कुत्रे नाही आहेत. मग आता बघू आपण अनुमान दिलेले बरोबर कोणते. बघा काही झाडे कुत्रे आहेत, काही झाडे कुत्रे आहेत, तर आहेत कारण सर्व बकरे कुत्रे आहेत आणि जे बकरे आहेत ते सर्व बकऱ्याचे झाडे आहेत. म्हणजेच त्यात जे बकरे जे कुत्रे आहेत त्यातला थोडा भाग म्हणजे तो झाडे आहेतच. ओके, म्हणजे काही झाडे कुत्रे आहेत, हे अनुमान बरोबर येते. ओके, आता बघा सर्व कुत्रे झाडे आहेत. सर्व कुत्रे झाडे नाही आहेत, कारण बघा हा भाग जो आहे तो नाही आहे, कारण काही कुत्रे हे बकरे आहेत म्हणजे नाही होत आहे. ओके, म्हणजे हे चूक झालं. म्हणजे एवढंच बघितलं, दोनच सेंटेन्स बघितले की आपल्याला कळून जातं की अनुमान 2 चुकीचं आहे आणि 1 व 2 अनुमान निघतात, म्हणजे हे पण चुकीचं आहे कारण दोन्ही येत नाहीत. हा तर आपण कट केलेला आहे, म्हणजे इथेच आपल्याला कळलं की फक्त अनुमान 1 बरोबर आहे. ओके, आपण सिलोजिझम चॅप्टरमध्ये लेक्चर जे आपण बनवलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये कवर केलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी ते लेक्चर पाहिलेलं नसेल तर त्यांनी ते बघून घ्यावं, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास एक तरी क्वेश्चन या टॉपिकवरती विचारला जातो. ओके, बघू आता आपला पुढचा प्रश्न. तर बघा अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला 4 5 6 म्हणजे 5 6 अशा जर बॉक्स किंवा डायग्राम असे दिले असतील तर एकाड एक रिलेशन लागण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणजेच कसं की हा पहिला बॉक्स, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर हा, आणि हा जो आहे क्यूला एस आणि क्वेश्चन मार्क दिला आहे ते, असं लागण्याचे चान्सेस असतात. तर आता आपण बघू की अगोदर पहिल्याचे, तिसऱ्याचे आणि पाचव्याचं रिलेशन्स होतं. तसं असेल तरच मग आपण 2
नंतर 4 आणि 6 यांचं रिलेशन लावू शकतो. बघा आता इथे प्लस पहिला आहे, इकडे बघाल तर इथे आहे, म्हणजे काय 2 घर पुढे गेलेलं आहे. आता इकडे बघा आणि तेही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. आता इथे बघाल तर मग इथे आला पाहिजे सीच्या जागेवर, तर बघा इकडे आलेला आहे ना, आपल्याला इकडे बघायचं होतं 5 नंबरच्या, तर इथे आलेला आहे, म्हणजे हे रिलेशन लागू शकतं. ओके. आणि जर आता चौकोन बघाल तर चौकोन बघा इथे आहे, याच्यामध्ये इथे आहे, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने पुढे इकडे गेलेला आहे. ओके. मग आता इथला आहे तर तो इथं आला पाहिजे, तर तो आलेला आहे इथे. ओके. म्हणजेच काय, तर हेच रिलेशन लागते 1 आड 1. तर आता आपण बघू की क्यू आणि एसमध्ये काय. तर तिथे बघितलं आपण प्लस, तर इथे पहिल्यांदा आहे. सेम इथे सुद्धा 1-2 घर पुढे आलेलं आहे, म्हणजे इथे येताना तो कुठे येणार आहे, तर मध्ये इथे प्लस येणार आहे. ओके. पर्याय बघा इथेच कळलं, पर्याय 1 आणि 2 कट झालेले आहेत, म्हणजे हे आहे. आता ह्या 2 याच्यामध्ये पर्यायावरून आपण जायचं असतं. बघा प्लस तर जागा तिथेच आहे. ओके. सीची बघा जागा तिथेच आहे. ओके. मग आपल्याला आता सी बघून चालेल का, नाही. तर आता आपल्याला काय बघावं लागेल, मग बाकीचे कोणतेही आपण बघू शकतो. तर बघा आता आपण काय बघूया, आपण बघू चौकोन. तर चौकोन बघा इथे आहे. ओके. तर इथला चौकोन आलेला आहे, खाली एक आड बघायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवावं लागेल, नाही चुकून तिथेच बघू शकतो आपण. त्यामुळे ह्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं, गडबडीत चुकू शकतो आपण. बघा 2 घर पुढे गेलेला आहे. ओके. त्यानंतर बघा क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, म्हणजे हा आता इथे येणार आहे, म्हणजे इथे तुमचा आता येणार आहे चौकोन. ओके. आणि हे कुठे आहे, तर मग आता हा पण पर्याय कट झाला आणि आपलं उत्तर आलं हे. म्हणजे बघितलं ना, हेच जर आपण मग सी बघत बसलो असतो तर एक आपलं बघण्याचा टाईम एक्स्ट्रा गेला असता. आपण जे नाही आहे ते बघितलं, त्यामुळे आपला वेळ वाचला आणि उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. ओके. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. आता हा परत नंबर सिस्टीमवरती क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जर बघाल, याच्या अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं असतं की ज्या बाहेरच्या संख्या आहेत मग त्यांची ॲडिशन नाहीतर वर्ग करून वगैरे वगैरे असे म्हणजे लॉजिक लावावे लागतात, याची प्रॅक्टिस करावी लागते खूप. ओके. तर याच्यामध्ये काय लॉजिक आहे बघा, 2 आहे, 4 आहे, 3 आहे, 6 आहे. ओके. तर आपण बघू की आता हे 45 कसं आलेलं आहे. तर बघा 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9 आणि 15, म्हणजे बघा 15चं आणि 45चं काय रिलेशन लागतंय का, तर लागतंय. 15 त्रिक 45. ओके. म्हणजे 3ने यांच्या ॲडिशनला गुणलेलं आहे. आता इथे बघितलं तर 4, 8, 12, 12, 9, 21, 21 आणि 7 28. ओके. मग 28 परत 28 गुणिले 3 केलं तर येते, म्हणजे हे लॉजिक आपलं बरोबर आहे. ओके. जर हे नाही लागलं तर लगेच हे लॉजिक कॅन्सल करायचं आणि दुसऱ्याला आहे. आता आपण बघू की याच्यामध्ये बघू बघा 1 2 3 3 आणि 4 7 8 9 10. ओके. म्हणजे 10 गुणिले 3 परत येत आहे. ओके. तर आता आपण बघू आपण लास्टच्या याच्या. तर बघा 6 आणि 8 14. ओके. 14 आणि 9 23 24 25. ओके. म्हणजेच 25 गुणिले 3 करायचं आहे आपल्याला, झालं उत्तर इथे झालं 25 त्रिक 75. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. ओके. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. आता बघा हा जो क्वेश्चन आहे तो पझल टाईपमध्ये क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय सांगितले, प्रदेशातील वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी 4 मित्रांनी गाडीने विविध ठिकाणी भेटी दिल्या. ओके. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, 4 मित्र आहेत. ओके. अरमान आहे, युनुस आहे, की अरमानने युनुसपेक्षा जास्त तास गाडी चालवली. ओके. ज्याने 6 तास गाडी चालवली होती. परत एडवर्ड आहे, जातानाच्या प्रवासात 8 तास गाडी चालवली व तेवढेच तास परतीच्या प्रवासात, म्हणजे याने 8 दुनी 16 तास चालवली. त्याचा गाडी चालवण्याचा काळ हा युनुस व अरमान यांनी गाडी चालवलेल्या एकत्रित काळापेक्षा जास्त आहे. ओके. म्हणजे अरमान व युनुस यांनी गाडी चालवली आहे, ते दोघांचे तास एकत्र केले तर ते 16पेक्षा जास्त नाही झाले पाहिजे. ओके. कावसने अरमानपेक्षा कमी वेळ, म्हणजे कावस एक झाला मित्र. ओके. याने 8 तास गाडी चालवलेली आहे आणि ती अरमानपेक्षा कमी आहे, म्हणजे अरमान जो आहे तो 8पेक्षा जास्त असणार आहे. ओके. पर्याय क्रमांक इथे कट झाला. अरमानने किती तास गाडी चालवली विचारलेलं आहे, म्हणजे 8 कट झालेला आहे. ओके. आता बघा अरमान जो आहे, ओके, काय सांगितलं आहे, त्याने युनुसपेक्षा जास्त तास गाडी चालवली, म्हणजेच किती 6 तासापेक्षा जास्त गाडी चालवलेली आहे याने, म्हणजे 6पेक्षा जास्त. आणि हेच दुसरं काय सांगितलं आहे, युनुसने किती चालवली, तर 6 तास. एडवर्डने
एडवर्डने किती चालवली तर जाताना 8 येताना 8 म्हणजेच 16. ओके, आणि त्याचा गाडी चालवण्याचा काळ हा युनूस व अरमान यांनी गाडी चालवलेल्या एकत्रित काळापेक्षा जास्त आहे. म्हणजे हे 16 जे आहे हे अरमानने गाडी चालवली प्लस युनूसचे 6 तास याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे अरमानने गाडी चालवलेली किती असणार आहे ही बघा आता 6 अधिक किती 16 पेक्षा जास्त नाही झालं पाहिजे, म्हणजे हे 10 पेक्षा कमी पाहिजे बरोबर, कारण 6 अधिक 10 16 होणार आणि ते म्हणजे एडवर्डचं आहे म्हणजे हे 10 पेक्षा कमी असणार आहे. ओके, म्हणजे आता बघा पर्याय क्रमांक 4 पण इथे कट झालेला आहे. ओके, मग आता हे 9 10 दोन्ही असू शकतात, पण लास्टचं वाक्य काय सांगितलेलं आहे बघा, कावसने अरमानपेक्षा कमी वेळ म्हणजे 8 तास गाडी चालवली, म्हणजेच अरमान एकतर म्हणजे 10 पण नाही तो ऐकू शकतो, म्हणजे इथे हा पण पर्याय कट झालेला आहे. ओके, तर बघा पर्यायाचं 2 येणार आहे. समजलं, कारण बघा कसं आहे की कावसने जी गाडी चालवली आहे ती कमी वेळ चालवलेली आहे अरमानपेक्षा आणि ती 8 तास आहे, म्हणजे 8 पेक्षा वर असणार आहे अरमान, आणि अरमान 8 पेक्षा वर 9 असू शकतो 10 असू शकतो. ओके, पण 10 का नसणार, कारण एडवर्डने जी गाडी चालवलेली आहे ती युनूस आणि अरमानने चालवलेल्या गाडीच्या पेक्षा जास्त आहे. मग त्यांची बेरीज जी आहे अरमानची आणि युनूसची ही 16 किंवा 16 पेक्षा जास्त नाही आली पाहिजे. मग युनूस तर 6 आहे, मग 6 अधिक 11 नाही येऊ शकत, 6 अधिक 10 हे पण नाही येऊ शकत, म्हणजे असं जरी पर्यायावरून गेलं तरी ते येऊ शकत होतं. ओके, म्हणजे सगळंच कॅल्क्युलेशन करण्याची काही गरज नव्हती. परत इथं 8 का कट होते तर कावसने अरमानपेक्षा कमी वेळ चालवलेले, म्हणजे अरमान कावसपेक्षा जास्त आहे, मग हा पण पर्याय इथे कट होता. ओके, समजलं, त्यामुळे याचं उत्तर आहे 9. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण एक्साइज PSI मध्ये विचारण्यात आलेले सीसॅटचे क्वेश्चन पूर्ण कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ओके, भेटू पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.